नमस्कार, जय महाराष्ट्र. मागील अनेक वर्षांपासून आपण बघतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे दोन ब्रँड आहेत त्या दोन ब्रँडची सातत्याने चर्चा होती. एक ब्रँड म्हणजे ठाकरे आणि दुसरा ब्रँड म्हणजे पवार. मात्र या दोन्ही ब्रँड मध्ये विभागणी झाली आणि ताकद एकमेकांसोबतच लढण्यात खर्च होत असल्याचं मागील अनेक वर्षांपासून आपण बघत आलो. आता महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होत असतानाच दुसरीकडे दोन ठाकरे बंधू ज्यांची विभागणी झाली होती ते ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि आज त्याची मुंबईमध्ये नुकतीच घोषणा झालेली आहे. मी छत्रपती संभाजीनगर मधील शिवसेना भवन या ठिकाणी आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसैनिक आहेत जे शिवसेनेची स्थापना झाल्यापासून ज्यांच्या पिढी शिवसेनेसाठी कार्यरत राहिलेल्या आहेत आणि नंतरची पिढी देखील उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांच्यासोबत राहिलेल्या आहेत. तुमचं स्वागत करतो. विजय सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत. काय भावना आहेत तुमच्या यावेळी? सगळ्यांना आनंदच झालेला आहे, कारण आज दोन्ही भाऊ मराठींसाठी आणि हिंदुत्वासाठी एकत्र आलेले आहे. यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. बऱ्याचदा आपण बघत होतो की लोकांना त्या गोष्टीचा, विरोधकांनाही आनंद असायचा की बाबा ठाकरे जो ब्रँड आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याची विभागणी झाली आणि एकमेकांसोबत त्यांचा वेळ खर्च होत असताना, भाषणामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी होत असतानाच दुसरीकडे एकमेकांचेच उमेदवार पराभूत व्हायचे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेत. काय कसा फायदा होऊ शकतो? नाही, महापालिकेच्या निवडणुकीसाठी नाही, हे नेहमीसाठीच एकत्र आलेले आहे आणि याचा फायदा मुंबई महापालिकेत तर 100% होणार आहे. पण त्याशिवाय पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी मतं जे आहेत हे एकवटले जातील आणि त्याचा फायदा हा ठाकरे ब्रँडलाच होणार आहे. आता आपण बघितलं तर सत्ताधाऱ्यांमध्ये आता मोठा भाऊ म्हणून भाजपाचं नाव घेतलं जातं. नुकत्याच नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्यात, त्याच्यामध्ये त्यांना मोठं यश मिळालं. मात्र कुठंतरी ज्या मोठ्या भावाचा हात धरून भाजपा महाराष्ट्रात वाढली तीच भाजपा आता मोठा भाऊ म्हणून वावरत असताना ते आता ह्या दोन्ही बंधूंवर त्यांची टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. याच्याकडे कसं बघताय? नाही, आता त्यांच्याकडे विषय असा आहे की ते जे मोठे झाले ते आमचा हात धरूनच मोठे झाले. शिवसेनेमुळे ते मोठे झाले, बाळासाहेबांमुळे ते मोठे झाले. पण आज त्यांना भीती ही आहे की आता आपला मोठा भाऊ काय, आता ते मोठे भाऊ नाहीच आहेत. कारण त्यांच्या घरातले लोक नाहीच आहेत त्यांच्याकडे भाऊ म्हणून. त्यांनी आयते आणलेले भाऊ निर्माण केले आणि आम्ही मोठे भाऊ आहे असं सांगतात. पण आमच्याकडे तसं नाहीये. आम्हीच मोठे भाऊ राहू हे आम्ही दाखवून देऊ. नक्कीच आपल्यासोबत गोखले आहेत. हे आपण बघू शकतो की अक्षरशः म्हणजे ज्या क्षणाची गोड बातमीची वाट बघत होते शिवसैनिक, मनसैनिक, आज तो क्षण आलेला आहे आणि मुंबईमध्ये याची घोषणा झाल्याच्या नंतर हे छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेना भवनमध्ये आलेले आहेत. काय भावना आहेत तुमच्या या वेळेला? रामाचा वनवास 17 वर्षाचा होता आणि या दोन्ही भावांनी 18 वर्ष काढले आणि 1 वर्ष जास्त झालेलं आहे. कारण तो जो क्षणाची वाट इतक्या वर्षापासून आम्ही बघत होतो ते आज एकत्र झालेले आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले, दोन्ही पक्ष म्हणण्यापेक्षा दोन्ही भाऊ एकत्र आलेले, म्हणून आम्हाला मनापासून खूप आणि खूप आनंद आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं विरोधकांची जी काय ताकद महाराष्ट्रात वाढलेली बघतोय आपण मागील काही वर्षांपासून, याला कशा पद्धतीनं हे सामोरं जातील? काय हे सगळ्या गोष्टी तर आहेच, पण मराठी म्हणून एक हिंदुत्वाचा विचार जे बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये, मनसैनिकाच्या मनामध्ये जे निर्माण करून ठेवलेलं आहे त्याचा नक्कीच फरक फार मोठा पडणार आहे. एक वेगळं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळेल. 100% फरक पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये काय, मी तर म्हणतो भारतामध्येही कुठं ना कुठं हे दोघा भावांमुळे फरक पडणार आहे. माझ्यासोबत पुन्हा एक शिवसैनिक जे आहेत ते जयसिंग हुलिये हे माझ्यासोबत आहेत. तुम्ही शिवसेना भवनमध्ये इथं दाखल झालात, अगदी भावनिक त्यांनी हे सगळं चित्र बघतायत वगैरे, काय भावना आहेत तुमच्या? खूप आनंद होतोय. दोन्ही भाऊ आले, एकत्र आले, खूप चांगलं आहे. मराठी माणूस एकत्र येणार, मुंबई काबीज करणार, महाराष्ट्र काबीज करणार आणि ही अभेद्य युती राहणार आहे. तसं पाहिलं तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे स्थापनेपासून माझे वडील नारायणसिंहजी हुलिये हे 93 वर्ष वय आहे त्यांचं
आणि ते ज्येष्ठ शिवसैनिक. जेव्हापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून माझे वडील कार्यरत आहे आणि आता मी पण आहे. तर आता हे चांगलं वाटतं, खूप आनंद आहे. शुभेच्छा देतो सगळ्यांना, शिवसैनिकांना, मनसैनिकांना. आणि शिवसेना आणि मनसेना एकत्र आली यानं खूप फरक पडला आहे. नक्कीच ही ताकद महाराष्ट्राच्या हितासाठी बिलकुल. वगैरे 100%. आधी सांगितलं मी तसं की रावणासोबत त्यांचा भाऊ नव्हता म्हणून तो हरलाय. रामासोबत त्यांचे भाऊ लक्ष्मण होते. हे बिलकुल विजय होणार, 100% विजय होणार. 18 वर्षांनंतर दोघे भाऊ. हे बघा, परिवारामध्ये काही ना काही होत असतं, ते थोडंफार गैरसमज होतो, पण ते नक्की आता तो फलित होणार आहे. आपण बघतोय देशामध्ये सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये बी युती म्हणून भाजपची सत्ता आहे. आणि एकूणच जर बघितलं, जसं शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे, तशीच छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका देखील महत्वाची आहे. पण दोनही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं घेरण्याचं काम सुरू असल्याचं आपण सातत्याने बघतोय. तर आपण छत्रपती संभाजीनगर पुरतं बोलूयात. इथंही त्या पद्धतीनं सातत्याने बैठका असतील, शिवसेनेचे जे मतदार आहेत त्यांना कसं आपलंसं करता येईल, उमेदवार आपल्या बाजूनं कसे घेऊन शिवसेनेच्या विरोधामध्ये उभे करता येतील, शिवसेनेचेच जे मूळ आहेत उमेदवार त्या पद्धतीनं देखील आपण बघतोय मागील काही दिवसापासून आयात करून प्रवेश करून घेतले जात आहेत. हे कसं बघताय तुम्ही? हे बघा, शिवसैनिक तर कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक ते पक्षात आहेतच आणि त्या सगळ्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाते. आणि 4 उमेदवारांचा एक ग्रुप आहे, म्हणजे प्रभाग वाईज 4 उमेदवार ते सगळे. आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते पण त्यांच्यासोबत, म्हणजे 10 असतील, 20 असतील, 15 असतील, 8 असतील, 5 असतील, हे सगळे एकत्र होऊन घराघरात जात आहे, प्रचार करताय की बुवा आम्ही उभं राहिलेलो आहे, मशाल घेऊन, चिन्ह घेऊन, आम्हाला मतदान करा, माय बाप हो. सगळे वाकून नमस्कार करताना लोकांचा प्रतिसाद पण खूप आहे. आणि ही पद्धत खूप चांगली आहे, कुटुंबाप्रमाणे पद्धत आहे की जितके इच्छुक आहेत ते सगळे प्रचार करताय, शिवसेनेचा उभटा गटाचा प्रचार करताय. याने काय फरक पडणार की सगळे मिळून करताय, ज्यांना तिकीट भेटणार त्यांचं काम करणार असं ते बोलताय. याने मतदारांवर खूप परिणाम होणार आहे की ते म्हणजे विचार न करता मशालीवर मतदान करणार. आणि मशालीचं नातं खूप सुरुवातीपासून आहे. आधी मोरेश्वर साहेब ती मशाल घेऊन वर, आता धनुष्यबाण आलं, नंतर परत मशाल हाती घेतली आणि पेटलेला आहे. तर मशाली पेटून आम्ही खूप प्रचार करणार आहोत. विरोधकांना याचे चटके विरोध मशाली चटके बिलकुल बसणार, फरक तर पडणार, नक्कीच पडणार. नक्कीच आपण बघतोय की 2 महानगरपालिका जास्त चर्चेत आहेत, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल. आणि एकूणच दोनही ठिकाणी दोनही पक्षाची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्हीची ताकद आहेच. मात्र कुठंतरी आता ही दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळं ही ताकद आता एकत्र येणार आणि लढणार. त्यामुळं नक्कीच एक वेगळं चित्र बघायला मिळेल असंच एक आता बोललं जात आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये म्हणण्यापेक्षा आता प्रचारामध्ये या एकूणच विषयावरून कशी रंगत येते हे बघणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत या शिवसैनिकांनी चर्चा केली, यांचे आपण आभार मानूयात आणि थांबूयात. धन्यवाद.